झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपल्या सोबत आहेत गिरीशजी. गिरीशजी, खूप खूप स्वागत आहे झी मीडियामध्ये. नमस्कार. व्हाईट लिली अँड नाईट रायडर हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नव्यानं. काय सांगावं असं वाटतं? प्रकाश योजना जी आहे ती तुम्हीच केली आहे आधीही आणि आत्ताही, आणि आत्ता आम्ही पाहू शकतो नाटकाच्या तालमीच्या दरम्यानही तुम्ही इथे हजर आहात आणि या सगळ्यांना गाईड करताय. काय सांगा सर? मुळात आधी प्रकाश योजनेविषयी बोलतो तर त्यावेळी प्रकाश योजना करताना जो विचार मनात होता तोच विचार यावेळेला ठेवलेला आहे. म्हणजे प्रदीप मुळे ज्यांनी या नाटकाचं नेपथ्य केलं त्यांच्याबरोबर बरंच काम एकत्र केल्यामुळे तसं आमचं एक अंडरस्टँडिंग आहे. तर सेटचे कलर्स, त्याचा फील आणि ओव्हरऑल नाटकाचा फील याविषयी विचार करून सेट ज्या पद्धतीने त्यांनी रिअलिस्टिक केलेलं आहे त्या पद्धतीने प्रकाश योजना, आणि काही ठिकाणी जिथे हायलाईट करायला पाहिजे तिथे हायलाईट, पण जास्त प्रकाश योजनेचे खेळ न करता त्याचा मूड आणि फील याला प्राधान्य देऊन ती करायची असा विचार त्यावेळी केलेला होता. विचार तोच ह्याही वेळेला नव्याने करताना सुद्धा तोच विचार कायम ठेवणार आहे. कारण नाटकात जरी बाकीचे बदल झाले असले तरी त्याचा मूळ गाभा किंवा मूळ नाटक तेच आहे. त्यामुळे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये प्रकाश योजनेच्या तसा काही फार फरक केलेला नाही आहे. आणि तालमीच्या दरम्यान तर सांगायचं झालं तर मुळात त्याही वेळेला आणि अजूनही हे माझं आवडतं नाटक होतं. म्हणजे रसिकाने ते लिहिलेलं होतं किंवा डिरेक्ट केलेलं होतं म्हणून तर होतंच, पण ते फार महत्त्वाचं कारण नव्हतं. महत्त्वाचं कारण ते अतिशय कॉन्टेम्पररी विषयावरचं आणि काळाच्या इन फेज असलेलं असं आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं नाटक होतं. म्हणजे ज्या पद्धतीचे नाटकं मला स्वतःला बघायला किंवा लोकांनी केलेली बघायला किंवा मला स्वतःला करायला आवडतात ह्या प्रकारचं नाटक. म्हणजे आज काय चाललेलं आहे, आजची माणसं काय भाषा बोलतात, आजच्या माणसांचे विचार काय, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम काय ते समजून घेऊन ते नाटकामध्ये येतील. आणि नाटकाची जी भाषा आहे ती कुठल्या तरी बुकिश जुन्या पद्धतीची न राहता कॉन्टेम्पररी होत राहील असा विचार करून ते केलेलं होतं. त्यामुळे मला स्वतःला क्रिएटिव्ह पर्सन म्हणून ते अत्यंत आवडीचं नाटक होतंच. आणि आताही ही नव्या पद्धतीने जी प्रोसेस होते ती अतिशय इंटरेस्टिंग होते. आणि त्यावेळेला जसं आवडलं होतं तसं आतासुद्धा हे नाटक आवडेल असं मला वाटतं. कारण आता मध्ये जी 3-4 वर्ष गेलेत ह्या 3-4 वर्षात झालेले बदल सुद्धा नाटकाची जात लक्षात घेऊन त्या पद्धतीचे बदल त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळे त्यातला फ्रेशनेस किंवा त्याचं कॉन्टेम्पररी वाटणं तसंच राहील हे रिस्टोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लोकांना तो आवडेल असं वाटतंय. नक्कीच. जी भूमिका आधी रसिका जोशी यांनी गाजवली होती त्याच भूमिकेत आता सोनाली दिसणार आहे. आणि तालमीच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता, कारण हे नाटक तुम्ही खूप अगदी जवळून पाहिलेलं आहे. तर सोनालीला आता नाटकाच्या दरम्यान पाहताना, तालमीच्या दरम्यान पाहताना कसं वाटतंय? नाही, चांगलं वाटतंय. मुळामध्ये कसं आहे की भूमिका जेव्हा वेगवेगळे नट करतात तेव्हा ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत असतात. प्रत्येक नटाची शक्तिस्थानं आणि प्रत्येक नटाची विकनेसेस हे वेगळे असतात. त्याच्यामुळे एक भूमिका एक नट करतो तशीच दुसरा नट तशीच्या तशी करू शकत नाही. आणि मला वाटतं ते अपेक्षितही नसतं. अपेक्षित असं असतं की त्या भूमिकेमधून नाटकातला जो विचार पोचवणं अपेक्षित आहे तो नट त्या पद्धतीने पोचवू शकतोय का नाही. आणि मला तालीम बघताना किंवा राधा मला सगळ्यांना तसं फील येतं की तो हेतू याच्यामधनं साध्य होतोय. त्याच्यामुळे प्रत्येक नटाने स्वतःच्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करून किंवा स्वतःच्या शैलीमध्ये तो रोल करणं असंच अपेक्षित असतं. पण हे करताना त्या नाटकातनं जो विचार पोचवायचा आहे तो विचार मात्र तोच राहील असं शक्यतो पाळलं जायला हवं. म्हणजे त्या नाटकाचा जो शक्तिस्थान आहे किंवा नाटकाचा जो ॲसेट आहे असं आपण ज्याला म्हणतो तो तसाच्या तसा राहतो. तर ते ऑल द बेस्ट. आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.